आज आपण आलोय श्री दत्तांच्या नगरीत म्हणजेच नरसोबावाडी या ठिकाणी 5 नद्यांचा संगम आहे आणि तो पण आपण बघणार आहोत. तर जाणार आहोत आपण दर्शनासाठी. दर्शन रांगेत सध्या थांबलेलो आहे. पाणी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत आलेला आहे, बघू शकता. अत्यंत प्रसन्न वाटते, अक्षरशः सांगतो. मन शांत करणारं वातावरण आहे आणि भक्तांची इथं कायमच गर्दी असते, तशीच आज पण गर्दी आहे. नमस्कार. श्री क्षेत्र नरसोबावाडी दत्त महाराजांचं दर्शन घेऊन खरंच मनाला समाधान वाटलं. बरेच दिवस झालं लोक मला म्हणत होते की सोमन भोजनालय कव्हर कर, आणि आज तो योग आला. सोमन भोजनालयाला गर्दी असते हे माहीत होतं, पण आज प्रत्यक्षात बघतोय प्रचंड अशी गर्दी आहे. लोक खूप लांबून लांबून दर्शनाला येतात. दर्शन करून झालं की इथं जेवायला येतात. आपण इथं आज जेवण ट्राय करणार आहोत आणि सांगणार आहोत नक्की जेवण कसं आहे आणि काय आहे. चला. नमस्कार. हे आहेत सोमन भोजनालयाचे सर्वेसर्वा. काका, आपल्या भोजनालयाची सुरुवात कधी झाली, कशी झाली, लोकांचं एवढं प्रेम कसं काय वाढलं, तुमच्या शब्दात आम्हाला ऐकायचं. आमची भोजनालयाची सुरुवात 1984 पासून झालेली आहे. आमच्या आई वडिलांनी सुरुवात केलेली आहे. तर आता मी म्हटलं 1992-93 पासून यात आहे. जेवण हे फक्त तुम्हाला बिगर कांदा लसूण मिळेल. जेवणामध्ये ताटात भरपूर आयटम असतात. खास म्हणजे बासुंदीपुरी, मसाले भात, चिंचगुळाची आमटी हे आमचं खास वैशिष्ट्य आहे. कांदा लसूण अजिबात, तूर डाळ नाही, मसूर डाळ नाही, मूग डाळीचं आमटी, मूग डाळीचं वरण असते. तसं जेवणाच्या ताटामध्ये विविध प्रकार असतात. भोपळ्याचं भरीत म्हणा, काकडीची कोशिंबीर, मुळ्याचा चटका, गोड लोणचं, कायरस, मिक्स भाजी, उसळ, वेगवेगळ्या प्रकारचे उसळ असतात रोज वेगळ्या. त्याला स्टार्टिंगला वरण भातानं सुरुवात असते. वरण भात, तूप, लिंबू. त्यानंतर मग चपाती, पुरी, बासुंदी वाटी येते. मग मसाले भात असतोय. पूर्ण सगळं जेवणाला ताक असतं, आंबट गोड ताक असते. पूर्ण जेवण झालं पण तुम्हाला मसाले पान मिळते आपलं, मसाले. हां, हे सगळं 180 रुपये आम्ही देतो सगळं. काकांकडे 23 पदार्थ मिळतात आणि एक गोष्ट अशी मिळते की जी मला अख्ख्या म्हणजे एवढं फिरतोय तर कुठंच बघायला मिळालं नाही, ती म्हणजे आपलेपणा. काका, तुमचा आपलेपणा ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही मालकात, पण तुमच्या स्टाफकडे पण तो आपलेपणा कसं काय आहे? त्यांना पण आम्ही दिले तेच सांगितलेलं तसंच आहे. कारण कसं आहे, जेवण वाढणं आणि जेवण करणे ह्यात फरक आहे. जेवण आम्ही करतोय ह्याला महत्व नाही, पण जेवण काढणं आणि ताटं काढणं हे पुण्य त्यांना मिळते. पुण्य मिळते, पगाराचा विषय नाही आहे. हे पुण्याचं काम आहे, ते त्यांनी घेतात. त्यासाठी ते आपल्याहून आपण करतात सगळं. नाही, खरंच एक नंबर वाटलं भेटून. आभारी आहोत. जेवण वाढायची पद्धत बघू शकता. एका रांगेत आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीनं जेवण वाढायचं चालू आहे. मीठ आलं, लिंबू, बेसन, लोणचं, भोपळ्याचं भरीत, मिक्स भाजी, कृष्णा काठच्या वांग्याची भाजी, सलाड, मिरचीचं लोणचं आणि शेवट पदार्थ वाढून झाल्यानंतर सुरुवात करा असा गोड असा मेसेज. छोलेपुरी. या जेवणामध्ये कांदा लसूण अजिबात नाही, पण चवीत कसलंच कॉम्प्रोमाइज नाही. एक नंबर चव लागते. प्रत्येक पदार्थाला टेस्ट आहे. आत्ता मला कळलं की इथं गर्दी का असते. प्रत्येक पदार्थाला विशिष्ट असा फ्लेवर किंवा चव आहे आणि ती चव खरंच वाखाणण्याजोगी आहे. 23 पदार्थांची ही थाळी खरंच 100% वर्थ इट आहे. नरसोबाच्या वाडीला आला तर ही थाळी खायला विसरू नका. माझं मस्ट रेकमेंडेशन आहे. जेवताना आलेला सगळ्यात सुंदर अनुभव म्हटला तरी चालेल. एवढ्या आपुलकीने विचारपूस कधीच आणि कुठेच झाले नाही. 23 पदार्थ आणि त्यासोबत एक गोष्ट जी या सोमन भोजनालयाला खरंच खूप एका वेगळ्या दर्जावर नेऊन ठेवते
ती गोष्ट म्हणजे आपुलकीपणा. त्यामुळे जेवणाची मजा द्विगुणित होते. खाताना असं वाटतच नाही की आपण बाहेर कुठेतरी जेवतोय, असं वाटतंय की आपण घरात बसून जेवण करतोय. काकांचा तो आग्रह, तो प्रेम आणि त्या जेवणाची सात्विकता. कधी नरसोबाच्या वाडीला आला तर सोमन भोजनालयाला भेट द्यायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनेलला फूड यात्री गणेश. धन्यवाद.